काकींचा गणपती कसा गौरांशला बघायला. गौरांश झोपला इथं आणि ये बघा कसं पुढं पुढं चाललोय. ए चटुरे कोण आहे तो? दादा झोप. गणपती बाप्पाला पाया पडायला हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला मस्त सकाळ झालेलं आहे आणि देवपूजासुद्धा केली, इकडची केली, मंदिरातली करून आले. तोपर्यंत आईंनी भांडी घासून घेतली, रात्रीची खूप सारे होते तर त्यांनी ती घासली. आता जातील आंघोळीला, 9:45 वाजत आलेत. आता मच्छी घेतली, मच्छी काय घेतली ती बघते जरा आणि मग काय बनवायचं ते बनवायचं. गौर नित्यांश बाबांकडं बसलाय बाहेर, ऊन पण आला नाही. आता दूध ठेवलाय गरम करायला. चहा वगैरे पिऊन झालं माझं. आता मच्छीचं काय ते बघते. आता नित्यांचे सुद्धा ठेवलं खाऊ, तोपर्यंत त्याचं शिजते. गौरांश झोपलाय मस्तपैकी. झाडं वगैरे मारून घेते, पटकन सगळं काम फटाफट आवरते आणि मग दुपारी बघूया कपाटाचं आवरावर कशी होते ती. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. तर इथं सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे. तर चपात्या करायला घेतल्या मी आणि जवळजवळ काहीतरी 11:45 का 12ला 10 मिनटं बाकी होती आणि बघितलं की चपात्याच नव्हत्या. मग चपात्या करायला घेतल्या आणि मेन म्हणजे गौरांशला डब्याला चपाती आणि जवळा पाहिजे होता. मग एका साईडला जवळा टाकला, जवळा झालेला होता. मग आईंना बोललं की तुम्ही कालवण टाका. कालवणानं काही एवढं नव्हतं, वाटण वगैरे मी बनवलेलं होतं त्याच्यामुळं. मग आईंना बोललं वाटण काय म्हणतात कालवण टाका म्हणजे मला चपात्या करता येतील. तर पटापट एका साईडला मी चपात्या करून घेतल्या. मग शाळेत जायचासुद्धा टाईम होऊन जातो त्याच्यामुळं मग आईंना बोलले की तुम्ही कालवणाचं बघा जरा. मग गौरांशला डब्बा भरून दिला, लावल्याच्या आईकडं. चला आज ही साडी वेअर केलेली आहे आणि ही मी मिशोवरून मागवलेली. खूप छान वाटते, अशी हलकी फुलकी आणि हा कलरसुद्धा नव्हता. गौरांशला स्कूलमध्ये घेऊन चालले. हां आज शुक्रवार फ्रायडे काय आहे, कोण येणार उद्या, कोण? हां ते त्याने स्पायडरमॅनचं सांगितलं आहे बड्डेसाठी त्याला, त्यासाठी त्याचं चाललं. त्याला ते राहवतच नाही, पाहिजेच. गजरा पाहिजे होता आज. जाऊ दे चला. आणि इथं गणपती बसलाय ना, त्याच्या आता आम्ही येता बायका पाया पडायला जाऊ. किती दिवसाचं आहे काय माहिती नाही, पण जाऊ पाया पडायला. त्यांना झोपवलं आहे, सगळं केलं आणि आले. मच्छीचं असलं ना मला लय बरं वाटतं, का माहिती आहे का, 2 टायमाचं होऊन जातं. मग संध्याकाळचा थोडाफार टाईम भेटतो, म्हणून मला मच्छीचं बरं वाटतं. गणपती बाप्पाला पाया पडायला इथूनच काढायचं. बघू कसं या मस्त आहे ना. काकींचा गणपती बाबांचे बाबू आला ना, दीदी म्हणतो आहे ना. काय पाहिजे तुला, काय पाहिजे, काय पाहिजे? डेकोरेशन केले काकांनी. हो साईबाबा आहेत ना, साईबाबा आहेत ना. का आज साडीने लावली, नंतर लावणार. काल 2 साड्या लावल्या.
ग्रे तुमची आई आहे का ती? बहीण मोठी बहीण माझी. बहीण आहे का? आणि मला वाटलं. तिने आम्हाला माझ्या आई वाटली आम्हाला. अच्छा, मी फोटो बघितला पण मला असं वाटलं की एवढी कोण आहे. पैसेवाली आहे. म्हणजे आमचे मराठी रिलेटिव्ह सगळेजण होते आणि मंदिरात आम्हाला सिंपल आहे. आंबोड्याशिवाय घालत नाही. हं. काकींच्या घरी मस्त छोटासा गणपती बसला. आम्ही स्टेशनला पण पाया पडून आलो. तिथं बसलाय ना, येता येता त्याला सोडलं ना, मग याच्या शाळेतल्या पण होत्या. आज जाणार ना मंडळी, जाऊन येते जरा मेडिकलमध्ये. मीचं पॉकेट ते घेऊन येते. मस्त भेटतं ते, बरं पडतं. थोडेसे कपडे टाकून झालेत. नित्यांशला झोपवलं. बाथरूम वगैरे असतं म्हणजे थोडं थोडं होते कामं माझी, ती करून घेतले. भांडी वगैरे थोडे घासले, बाबांचे कपडे घासले. याच्यात फटाफट फटाफट टाईम गेला. गौरांशला बोंबील टाकले. आता तो जेवतोय. आई भरवतात त्याला, भरवल्याशिवाय जेवत नाही. तर आता 8 वाजायला आलेत. पटकन जाऊन येते मी आणि घेऊन येते. म्हणजे उद्या मी ब्लीच करणार आणि मग गुड्ड्याला उद्या मेहंदी काढायचं ना, तर उद्याच्या व्लॉगमध्ये बघाल तुम्ही. तर पटकन जाऊन येते मी आणि मग जेवते. मला भूक लागली. चलो. हां, कसा गौरांशला बघायला. गौरांश झोपला इथं आणि ये बघा कसं पुढं पुढं चाललो आहे. ए चटुरे, कोण आहे तो? दादा झोपला. ए दादा झोपला. दादा झोपला. कुठे आहे दादा? कुठे आहे दादा? शोनू झोपला दादा. दादा आवाज दे, आवाज दे नित्यांश. दादाला आवाज दे. दादा 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 ये दादा म्हणजे दादा. कुठे चालला? ही पक्की चटुरी आहे.